ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। वी आर हियर टू लर्न ट्रिग्नोमेट्री। ट्रिग्नोमेट्री वन हम लोग पढ़ने जा रहे हैं। ट्रिग्नोमेट्री वन का पूरा बेसिक्स 9th स्टँडर्ड से स्टार्ट होता है स्टेट बोर्ड के लिए। स्टेट बोर्डला 9वी पासून हा धडा चालू झालेला आहे आणि 11वीमध्ये आपल्याला दोन धडे आहेत, ट्रिग्नोमेट्री वन आणि ट्रिग्नोमेट्री टू. ठीक आहे, तर ट्रिग्नोमेट्री वन मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले ना एक बेसिक कॉन्सेप्ट आपण 10वीचे रिवाइज करूया आणि मग आपण याच्या सम्सला सुरुवात करूया. 10वीच्या कॉन्सेप्ट्समध्ये बेसिक फॉर्म्युले कोणते कोणते होते बघा, जसं की साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन कोणतं, हायपोटन्यूज साइड. पुढे कॉस थीटा काय होतं आठवतंय का, ऍडजेसेंट साइड अपॉन हायपोटन्यूज साइड. थर्ड, tan theta will be opposite side upon adjacent side. ऑपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. हे तीन फॉर्म्युले आपल्याला पक्के माहितच पाहिजेत, 9वी पासून येते फॉर्म्युले जसं पण आपल्याला. ठीक आहे, आता आणखीन फॉर्म्युले कोणते होते, स्क्वेअर वाले फॉर्म्युले होते बघा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. tan स्क्वेअर थीटा प्लस 1 इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. 1 प्लस cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. त्याचे शॉर्टकट्स आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत, मी बऱ्याचदा शॉर्टकट्स हे सांगितलेत. तुम्हाला माहित नसेल तर माझे जुने व्हिडिओज बघून घ्या तुम्ही, ट्रिग्नोमेट्री रिलेटेड 10वीचे, त्याच्यामध्ये जे शॉर्टकट्स आहेत ते सगळे फॉर्म्युले डिस्कस केलेत ऑलरेडी आपण, राईट. तर आता सध्या एवढे काय लागणार नाही, त्याच्यामुळे मी कामाचे आपल्याकडे लिहून टाकलेत. पुढे एक टेबल होता बघा ट्रिग्नोमेट्रीचा, 9वी मध्येच इंट्रोड्यूस झाला तुम्हाला, तो टेबल पण आपण इथे रिवाइज करूया एकदा पटापट. काय होता, साइन थीटा कॉस थीटा टॅन थीटा. आणि इकडे थीटाच्या किमती होत्या बघा, काय काय किमती दिल्या तुम्हाला, 0 डिग्री, 30, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. साइन 0 0, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2 and साइन 90 इज 1. डाऊट नसायलाच पाहिजे कारण हे जुने फॉर्म्युले आहेत. कॉस 0 1, दरवाजा लावा मित्रांनो. कॉस 0 1, कॉस 30 √3/2, कॉस 45 1/√2, कॉस 60 1/2, कॉस 90 0, tan 0 0, tan 30 1/√3, tan 45 1, tan 60 √3, tan 90 नॉट डिफाइंड किंवा इन्फिनिटी. 10वीची ट्रिग्नोमेट्री इथंच संपते. आता इथनं पुढे 11वीची ट्रिग्नोमेट्री चालू होणार आहे. मात्र 10वीच्या ट्रिग्नोमेट्रीचे हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला वारंवार लागणारच आहेत. थोडं पुढे जाऊया आपण. आपण डिरेक्टली सुरुवात करूया एक्सरसाइज 2.1 ला. क्वेश्चन लिहितोय मी इथे, नोट्स आहेत आपल्याकडे, एक मिनिट. ओके, चलो, आई होप आई एम ऑडिबल. देखिए, तो फर्स्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करणार आहोत ट्रिग्नोमेट्रीचा. पहिल्या क्वेश्चन पासूनच चांगलं लक्ष द्या, कारण डायग्राम फार इम्पॉर्टंट असणार आहे याच्यामध्ये. ओके, find the trigonometric functions of, find the trigonometric functions of. सगळ्यात पहिलं दिलंय तुम्हाला
0 डिग्री. सगळ्यात पहिले दिले 0 डिग्री. हाऊ टू फाइंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री. नीट लक्षात घ्या, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा अर्थ काय पहिले समजून घ्या. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे सगळे ते फंक्शन्स कोणते, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा, कॉट थीटा, या सगळ्यांच्या व्हॅल्यूज शोधायच्या तुम्हाला. पण कोणत्या थीटासाठी, 0 डिग्रीसाठी. थीटाच्या जागी काय टाकायचंय, 0 डिग्री टाकायचं आणि मग शोधायच्यात. कशा शोधणार व्हॅल्यूज, हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ ऑल दिस थिंग्स. ओके, चांगलं लक्ष द्या बघा. एक मेथड आहे, त्या मेथडने आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यात पहिले एक्स वाय ऍक्सिस ड्रॉ करायची. ठीक आहे, दिस इज एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स डॅश, वाय डॅश. एक सर्कल ड्रॉ करायचा. मित्रांनो, या सर्कलला युनिट सर्कल म्हणायचं. दिस कॉल्ड एज अ युनिट सर्कल. युनिट सर्कल म्हणजे काय, युनिट म्हणजे त्याचा रेडियस 1 असणार आहे. आठवतंय का, क्यूब रूट ऑफ युनिटी शिकलो होतो आपण, क्यूब रूट ऑफ युनिटी कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. अरे क्यूब रूट ऑफ युनिटी नव्हतं का शिकलो आपण. काय काय होत्या व्हॅल्यू सांगा पटापट. 1 होती, अजून -1 प्लस √3i/2 आणि -1 मायनस √3i/. क्यूब रूट ऑफ युनिटी, युनिटी म्हणजे 1. ओके, तर ह्याचा रेडियस 1 असणार आहे मित्रांनो. रेडियस म्हणजे बघ, आणि हा सेंटर आहे, ओरिजिन म्हणजे सेंटर आहे. (0,0) म्हणजे सेंटर आहे याचा. रेडियस 1 आहे म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर 1 आहे, इथून इथपर्यंत पण अंतर 1 आहे, हे पण अंतर 1 आहे, अंतर 1 आहे. हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट असणार आहे 1,0. 1,0. तुम्हाला माहिती आहे की एखादा पॉइंट जर प्लॉट करायचा असेल ग्राफवरती, समजा 3,0 प्लॉट करायचा आहे, हा पहिला नंबर कोणत्या ऍक्सिसचा असतो, एक्स ऍक्सिस. दुसरा नंबर, आणि मी तुम्हाला शिकवलंय की जर ज्या पण ऍक्सिसचा नंबर 0 असेल ना, त्या ऍक्सिसला निग्लेक्ट करायचा डायरेक्ट, आणि प्लॉट कुठं करायचा तो पॉइंट, एक्स ऍक्सिसवर 3 बघायचा आणि तिथं प्लॉट करायचा. नक्की कळतंय. तसंच 1,0 कुठं प्लॉट कराल, एक्स ऍक्सिसवर 1 बघा आणि तिथं प्लॉट करून टाका डायरेक्ट, कारण वाय कॉर्डिनेट 0 आहे. हे बघा ना, 1,0 मध्ये कोणता कॉर्डिनेट 0 आहे, वाय कॉर्डिनेट 0 आहे. मग ह्याला निग्लेक्ट करा. एक्स ऍक्सिसवर 1 कुठं दिसतोय बघा, हा काय इथं 1 दिसतोय. मी अज्युम केला इकडे हे डिस्टन्स 1 आहे, कळतंय ना. हा असा सर्कल ड्रॉ करायचा. क्लिअर आहे. सगळ्या डायग्राम्सला, सगळ्या क्वेश्चन्सला असा सर्कल ड्रॉ करायचा, युनिट सर्कल म्हणतो आपण. ठीक आहे, स्टँडर्ड सर्कल आहे. बरं, आता हे सगळं झालं, हे मी वारंवार ड्रॉ करणार, त्यामुळे कळेलच तुम्हाला, तो काय प्रॉब्लेम नाही आहे. मी जस्ट कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे कॉन्सेप्ट सांगितले तुम्हाला इथे. चला लक्ष द्या. मुळात प्रश्न हा आहे की 0 डिग्री दिलाय मित्रांनो. 0 डिग्री म्हणजे कुठं असणार आहे, हाच आहे 0 डिग्री, हाच आहे 0 डिग्री. तुम्ही जेव्हा प्रोटेक्टर घेता आणि 0 डिग्रीकडे बघता, म्हणजे डिग्री काढण्यासाठी बघता, आणि इमॅजिन करा ही लाईन आहे, ही लाईन आहे, इथं पॉइंट ए आहे, इथं पॉइंट बी आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितलं की एक काम करा, 30 डिग्रीचा अँगल ड्रॉ करा. तुम्ही प्रोटेक्टर ठेवला, ए पासून 30 डिग्री कसा ड्रॉ करणार, कुठून काउंट करता तुम्ही, इकडनं का इकडनं, राईट साईडवरून, कारण जिकडे लाईन आहे तिकडनं ड्रॉ काउंट करतो आपण. आणि इकडे सगळ्यात पहिला नंबर कोणता असतो तुम्हाला, 0 दिसतो. सगळ्यात पहिला नंबर कोणता असतो, 0 असतो. 0 आणि 180 असे दोघं असतात, लक्षात ठेवायचं. आतल्या स्केलला, बाहेरच्या स्केलला, बाहेरच्या स्केलला 0 असेल, आतल्या स्केलला 180, म्हणजे असं. ठीक आहे, मग 0, 1, 2, 3, 4 म्हणजे 0, 10, 20 असं असतं ते. इकडे पॉइंटला 30 दिसतो तुम्हाला, तुम्ही मार्किंग करता, प्रोटेक्टर काढून टाकता, दिस इज लाईन. 0 हित आहे मित्रांनो, मला हे सांगायचं तुम्हाला की 0 हितच आहे. मग एखादा म्हणतो 180 कुठं आहे, 180 ह्या बाजूला आहे. इकडे 0 डिग्री आहे आणि इकडे किती डिग्री आहे, 180. कारण तुम्ही जेव्हा 0, 10, 20 इथं 90 पर्यंत येतात, नंतर 100, 110, 120, मग 180 येतं. 180 ह्या बाजूला आहे, डाव्या बाजूला, निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला 180. नक्की कळतंय का, 180 कुठं आहे, निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला, आणि 0 डिग्री कुठं आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला. डाऊट आहे सांगा, डाऊट असेल तर सांगा पटापट. दोन्हीही अनुष्का, डाऊट आहे का सांगा. अनुष्का 2 आहेत आपल्याकडे. हा, इकडे मागे कुशल वगैरे काय डाऊट आहे का, आयुष विचारा. 0 डिग्री नेहमी ह्याच बाजूला असणार आहे,
ओके, सो आता लक्ष द्या पुढे. आता इथे एक्स ची व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याला मिळाली आहे. एक्स ची व्हॅल्यू 1 मिळाली आणि वाय ची व्हॅल्यू काय मिळाली? 0. एक्स इज 1, वाय इक्वल टू 0. बरं, आता आपल्याला सगळे फंक्शन्स काढायचेत. साइन 0 काढायचा आहे, कॉस 0 काढायचा आहे, एव्हरीथिंग. ठीक आहे, कसं करायचं बघा, सोपं काम आहे, एकदम सोपं काम आहे. फॉर्म्युला काय बघा, साइन थिटा जर तुम्हाला काढायचा आहे, प्लीज कॉन्सन्ट्रेट, साइन थिटा जर तुम्हाला काढायचा आहे तर तुम्हाला आन्सर आहे ना वाय लिहायचं असतं, वाय. साइन थिटाची व्हॅल्यू नेहमी वाय असते आणि कॉस थिटाची व्हॅल्यू नेहमी काय असते? एक्स असते. एक्स इज इक्वल टू कॉस थिटा आणि वाय इक्वल टू साइन थिटा. असं काय तुम्हाला सांगतो बघा, बघा रिझन सांगतो. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा लिहिलंय की नाही लिहिलंय आपण? आठवतंय का? एक्स इक्वल टू आर कॉस थिटा कधी केले सांगा रे आपण? थिटा फाइंड करताना, अँप्लिट्यूड किंवा आर्ग्युमेंट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर फाइंड करताना आपण हे केलं बघा. एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा आणि वाय इक्वल टू काय लिहिलंय सांगा? आर साइन थिटा. आर साइन थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. काय करायचं बघा, एक्स इज इक्वल टू आर म्हणजे रेडियस, रेडियस किती असणार आहे? ठळक सांगितलंय 1 इंटू कॉस थिटा. काय मिळालं थोडक्यात? एक्स इज इक्वल टू कॉस थिटा किंवा कॉस थिटा इज इक्वल टू एक्स. इकडे वाय इज इक्वल टू आरच्या जागी 1 टाका, 1 इंटू साइन थिटा. वाय इज इक्वल टू 1 इंटू साइन थिटा काय भेटणार? साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू वाय. सांगतो मी तुम्हाला की साइन थिटा म्हणजे वाय. ओके, मग आता टॅन थिटा कसा काढायचा सांगा? टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो रे? साइन अपॉन कॉस. आठवतंय का? 10वीचा फॉर्म्युला आहे. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. चला पटापट टॅन थिटाचा पण फॉर्म्युला काढूया आपण. सांगा साइन थिटाची किंमत काय? वाय. इथे टाका वाय. कॉस थिटाची किंमत काय? हा कुठला फॉर्म्युला आहे सांगा? अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला होता. आठवतंय का? अँप्लिट्यूड मध्ये आपण थिटा काढताना कसं लिहितो? थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स किंवा बी अपॉन ए. आठवतंय? हे सगळं कनेक्टेड आहे, हे सगळं कनेक्टेड आहे. ऑल राईट, लेट्स गो अ बिट अहेड. आता व्हॅल्यू पुटअप करून आन्सर काढायचं आपला. हे बघा, कॉस 0 काढायचं आहे आपल्याला. कॉस 0 आपल्याला 0 डिग्री नुसार सगळे अँगल्स काढायचे, सगळे फंक्शन्स काढायचे, साइन कॉस टॅन सगळे काढायचे. इकडे काढूया चला पटापट. हे बघा, आता मी लिहितोय कॉस 0 डिग्री. देअरफॉर कॉस 0 डिग्री इज इक्वल टू साइन 0 डिग्री इज इक्वल टू टॅन 0 डिग्री इज इक्वल टू अजून कोण राहिले? सेक 0 डिग्री इज इक्वल टू कोसेक 0 डिग्री इज इक्वल टू आणि कॉट 0 डिग्री इज इक्वल टू. या सगळ्यांचे आन्सर्स काढायचे आपला. कसं करणार बघा, कॉस 0 डिग्री नीट लक्ष द्या बरं का. कॉस 0, आता कॉस 0 थिटाच्या जागी 0 टाकलं तुम्ही, इक्वल टू पुढे कॉसच्या थिटाच्या इथे तुम्ही काही टाका, पुढे आन्सर काय दिले? एक्स. एक्सची व्हॅल्यू काय? 1. आता मी काय टाकतो बघा, कॉस 0 ची व्हॅल्यू मी काय टाकणार मग? 1. तसं पण कॉस 0 1च येतं. मला म्हणायचं आहे काय, कॉस थिटाची किंमत समोर काय आहे? एक्स. एक्सची किंमत आहे ना आपल्याकडे, किती आहे? 1. आता साइन थिटाची किंमत काय सांगा? वाय. वायची किंमत काय? साइन 0 ची किंमत काय येणार ते? सिंपल, इट्स व्हेरी सिंपल. वन मोर टाइम, परत सांगू का? हे बघा, परत सांगतो, जोवर समजत नाही तोवर सांगतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला ह्या सममधून 70% जरी कळालं ना एंडला, काही टेन्शन घेऊ नका. सेकंड सममध्ये आणि थर्ड सममध्ये कॉन्सेप्ट एकदम क्रिस्टल क्लिअर होईल. मी असे 5 गणितं घेणार, 3 4 5 गणितं घेणार आहे मी, त्याच्यामुळे सगळं कळणार आहे. पहिल्याच सममध्ये अख्खा मोठा घास खाऊ नका. त्याचं सिंपल रिझन आहे, ह्या लोकांनी रेडियस 1 पकडल्यामुळे सगळा घोटाळा झालेला आहे. एक्सक्यूज मी फॉर अ मोमेंट. ओके, सो रेडियस 1 असल्यामुळे तुम्हाला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. कॉस थिटाची किंमत सरळ सरळ एक्स आहे ना, मग कॉस 0 डिग्रीच्या पुढे एक्स लिहायचा. एक्सची किंमत काय? 1. सरळ सरळ 1 टाकून द्या. साइन 0, साइन थिटाची किंमत काय? वाय. वायची किंमत काय? 0. टाकून द्या 0. आता टॅन 0 विचारलंय, टॅनचा फॉर्म्युला काय सांगा? वाय अपॉन एक्स. वायची किंमत टाका तुम्ही, ह्या 0 बद्दल विचार करू नका. वायची किंमत काय सांगा? वायची किंमत 0. एक्सची किंमत 0 अपॉन 1, आन्सर किती येतं? 0. सिंपल.
सेक झिरो. सेक झिरो बघा, कॉस झिरो काय 1 आहे. सेक झिरो म्हणजे 1 कॉस झिरो असतो की नाही. सेक थिटा म्हणजे 1 कॉस थिटा, ट्रिग्नॉमेट्री. सेक थिटा कोणाच्या उलटा असतो, कॉस थिटाच्या. इथे लिहूया आपण सेक झिरो इज इक्वल टू 1 कॉस झिरो. 1/1 म्हणजे आन्सर काय आलं 1च. कोसेक थिटा कोणाच्या उलटा असतो, साइन थिटाच्या. 1 साइन झिरो. 1 साइन झिरो किती आहे 0. मग इथे काय येणार नॉट डिफाईन्ड. कॉट थिटा कोणाच्या उलटा असतो सांगा, टॅन थिटाच्या. कॉट इज रिव्हर्स ऑफ टॅन, तर इथे येणार 1/tan 0 डिग्री. 1 what is tan 0, 1/0. again not defined. सिंपल एकदम. याच्यासाठी हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. कॉस इज 1 सेक इज 1 कॉस, कोसेक इज 1 साइन, कॉट इज 1/tan. हे फॉर्म्युले आपण शिकलोच आहेत, 9वी 10वीला दोन्हीकडे शिकलो आपण. तर अशा प्रकारे हे आन्सर्स काढायचे आहेत. मी अजून 1-2 सम्स घेतो, तुम्हाला नक्की कळणार आहे काय करायचंय. लक्ष द्या. हे बघा, पुढचा सम आहे आपला 30 डिग्रीचा. सेकंड सम इज दॅट ऑफ 30 डिग्री. 30 डिग्रीसाठी पुन्हा एकदा एक काम करा, XY ऍक्सिस ड्रॉ करा. मला माहिती आहे बऱ्याच जणांना हा पण प्रश्न पडू शकतो, आता पडलाय की नाही माहित नाही, की सर जर आपल्याकडे टेबल आहे आणि आपल्याला माहिती आहे साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 येणार, तर हे सगळं कशाला करायचं. अगदी बरोबर प्रश्न आहे. टेबल आहे ना आपल्याकडे, माहिती आहे ना आपल्याला टेबल, साइन 30 इज 1/2, कॉस 30 इज √3/2. मग हे सगळं काय करतोय आपण, कारण तुमच्याच एक्सरसाइज मध्ये नेगेटिव्ह अँगल्स पण आहेत आणि असे अँगल्स आहेत जे 100 पेक्षा पुढे आहेत, 90 पेक्षा पुढे आहेत. बघा जरा चेक करा. मग आहे का टेबल कामी येईल का तुम्हाला, टेबल नाही कामी येणार. समजतंय, टेबल कुठपर्यंत का साथ देईल तुम्हाला, 90 पर्यंत अँगल असेल तर टेबल साथ देईल, फार तर 180 पर्यंत, म्हणजे 180 अँगल डायरेक्ट दिला तर. पण आदले मधले अँगल 120 दिला, 150 दिला, संपलं, टेबलचं कामच संपलं. म्हणून ही मेथड शिकायची आपल्याला. कधी ही मेथड का शिकतो आपण, चला आता स्टार्ट करूया. 30 डिग्री सर्कल ड्रॉ करायचा. सर्कलचं रेडियस किती असणार आहे 1. ठीक आहे, पण आता लक्षात घ्या हा युनिट सर्कल असो. 30 डिग्री ड्रॉ करायचा आपल्याला. मित्रांनो 30 डिग्रीसाठी 0 पासून 30 पर्यंत गेलो. इमॅजिन करा की इथे आला 30 डिग्री हा पॉइंट, इथून हे हा अँगल बनला 30 डिग्री. इथपर्यंत काय डाऊट आहे का सांगा, नक्की. 30 डिग्री ड्रॉ केलाय बरं का मी, हे बघा हा 30 डिग्री आहे. हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंटला पकडायचं PX, Y. ह्या पॉइंटला PX, Y. आता नीट लक्षात घ्या, इथून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची 90 डिग्रीची. हा नियम प्रत्येक डायग्रामला अप्लाय होतो. प्रश्न हा पडतो इथं का नाही झाला, कारण इथं 30 डिग्री नव्हता ना, इथं 0 डिग्री होता, डायरेक्ट आडवाच होता. जसा जसा अँगल वाढत जाईल इथनं पुढं, तसं तसं तुम्हाला हीच कॉन्सेप्ट लागणार आहे की एक परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागणार आहे. हा O आहे, इथं टाकून द्या M, टाकून द्या वाटलं 6 पॉइंट. आता मी काय करतो, लक्ष द्या, तर मी झूम करतो तुम्हाला कळावं म्हणून. केले मी, सफिशियंट झूम केले, लक्ष द्या. ऑल राईट. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट नीट आहे का, म्हणजे एकदा सांगितले की तुम्हाला कळायला पाहिजे. इथनं पुढच्या प्रत्येक डायग्रामला तुम्हाला हीच गोष्ट लावायची. जेव्हा मी इथे X, Y लिहितो ना, ह्याचा अर्थ काय होतो माहितीये का, ह्याचा अर्थ असा होतो की हा पॉइंट P ओरिजिन पासून हा पॉइंट P असा हॉरिझॉन्टली किती अंतरावरती आहे, X अंतरावरती. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे किती आहे X. हा जो X लिहिलाय ना, ह्याचा अर्थ काय होतो की पॉइंट P ओरिजिन पासून X अंतरावरती आहे. कोणी विचार करेल सर M पण X अंतरावरती का, हा बरोबर आहे, M पण आहे, एकाच लाईनवर नाही. अरे मला सांगा, इथं मी असं सगळं ड्रॉ केलं, हे सेमच डिस्टन्सवर आहे की नाही, हे सगळं समजतंय ना, काय फरक नाही पडत. तुम्ही विचार करताय बरोबरच करताय. मी माझा विचार चाललाय P बद्दल, मी M बद्दल नाही बोलत आहे. पॉइंट P इज ॲट अ डिस्टन्स ऑफ X सेंटीमीटर और X युनिट्स.
फ्रॉम ओरिजिन. आता पॉइंट पी ओरिजिन पासून किती उंच आहे बघा, किती उंच आहे, हे डिस्टन्स उंच आहे ना, हे डिस्टन्स म्हणजे काय असतं, वाय. हे असतं वाय. कळतं एक्स कुठं घ्यायचा आणि वाय कुठं घ्यायचा. दिस इज वाय, दिस डिस्टन्स इज वाय, दिस डिस्टन्स इज एक्स. हॉरिझॉन्टल डिस्टन्स कायम एक्सच असणार ना, ह्याला थोडी वाय घेऊन जमणार आहे. आडवं एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स एक्सच असतं आणि वाय ऍक्सिसचं डिस्टन्स काय असतं, वाय ऍक्सिस वरचं वायच असणार. सिम्पल. डाऊट आहे चेक. शिवकन्या विचार, डाऊट असेल तर विचारा. इथून पुढच्या प्रत्येक प्रश्नामध्ये असाच डायग्राम येणार आहे, अशीच परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. ह्यालाच एक्स म्हणाल आणि ह्या उभ्या डिस्टन्सला वाय म्हणाल. ठीक आहे, कन्फर्म फिक्स लक्षात ठेवून द्या. ठीक आहे, यात काही शंका ठेवूच नका. बर, आता काय करूया बघा. आता लक्षात घ्या मित्रांनो, हा तुमचा इथून इथपर्यंतचा आहे रेडियस, आहे की नाही, सर्कलचा रेडियस. पण तो रेडियस किती आहे, 1. ठरलं होतं आपलं, आपण ड्रॉ करतोय कोणता सर्कल, युनिट सर्कल. युनिट सर्कल म्हणजे त्याचा रेडियस किती असतो, 1. ओके, आता आपण पटापट पटापट एक्स आणि वायच्या किमती शोधून काढूया. चला पटापट एक्स आणि वायच्या किमती शोधून काढूया. कसा काढणार, जस्ट 1 मोमेंट. एक्स आणि वायच्या आपण किमती शोधून काढूया. कसं काढणार बघा एक्स आणि वायच्या किमती. लिसन टू दिस. इथे डिस्टन्स एक्स अँड डिस्टन्स वाय, ट्रायंगल पहिले साईडला घेऊया. इथे दिस अ ट्रायंगल. पुढे 1 मिनिट थांबा, फोनच बंद करू द्या मला. सगळ्या गोष्टींना वैतगून मी माझा फोन नंबर परत बदललाय. म्हणजे जो घरी दिला होता ना, तो सुद्धा एक ठिकाणी गेला. चेंज इट अगेन. आता तो जगात फक्त घरी आणि माझ्याकडेच आहे. लोकांची धुनी कवर दूध बसणार ना आपण, सिंपल आहे. स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं म्हणजे मी असा होतो. त्या अनावधानाने सांगतो तुम्हाला मी. माझा एक मित्र आहे, त्याच्याबरोबर काही गोष्टी चुकीच्या घडल्या. जवळचा मित्र म्हणजे 15 वर्ष जुना मित्र. त्याचा जर मला फोन आला ना, की योग्य असं असं झालंय, ऑन द स्पॉट तुमचं लेक्चर कॅन्सल करायचो मी. ऑन द स्पॉट, त्या पॉइंटला एकदम इन्स्टंट. आणि त्याच पॉइंटला घरी न सांगता डायरेक्ट बॅग उचलायची, नवले ब्रिज, मुंबई. डायरेक्ट मुंबई भेटायचं त्याला. मी तुम्हाला म्हणायचं अरे काय तुझं असेल प्लॅनिंग करून. अरे म्हटलं माझं मनच इथे राहणार नाही ना. म्हणजे तुझ्यासोबत नॉर्मल गोष्ट नाही झाली, जी गोष्ट झाली ती एकदम विचित्र गोष्ट झाली. मी इथं थांबून मला लक्षच लागणार नाही. मी काय यांना शिकवणार, म्हणजे माझ्या मनात एक चाललंय, मी शिकवतोय वेगळं, ते नाही जमणार मला, अजिबात जमणार नाही. आय कॅन बी वन ॲट द सेम टाइम, म्हणजे एकाच ठिकाणी मी उपस्थित राहू शकतो. आणि जेव्हा माझ्यावर प्रसंग येतो तेव्हा लोक विचार करतात, अरे बघू आता टाइम काढतोय, मागचा सॅटर्डे संडे गेला, हा गेला. मी म्हटलं यार ठीक आहे ना, अभी और बहुत हो गया, अजून किती करायचं ना आपण. आणि मी असा सगळ्यांसाठी होतो बरं का. तुमची आर्थिक असू द्या अडचण, काही असू द्या, आर्थिकला तर सगळ्यात पहिले असायचो मी. कॅश घेऊनच उभा, म्हणजे पुरावा पण ठेवू नको मित्रा की मी तुला काय दिलंय. अजिबात नाही. लोक म्हणतात ना ऑनलाईन दिया तो रिसिप्ट रहता है, अजिबात नाही, घंटा फरक नहीं पड़ रहा है अपने को. ऐसा आदमी था मैं पहले, एकदम फकीर आदमी. खुद के लिए जिया ही नहीं मैं कभी, नेवर, अजिबात नहीं. बट जब मैंने देखा ना कि लोग टाइम निकाल के सोच रहे हैं, देन अभी अभी नहीं. अब उनको मिलना है तो वो इधर आएंगे, समक्ष दर्शन दो अपन. उसमें मैं रिकॉर्डिंग में रहूंगा, आई नेवर मीट देम. कमिंग बैक टू दिस, देखिए इससे आप भी सीख लो, ज्यादा अवेलेबल मत रहो. ज्यादा अवेलेबल रहोगे वैल्यू जीरो रहता है आपका. मेरा तो हो गया है, मैं आपको बता ही सकता हूँ और क्या कर सकता हूँ. देखिए एक्स वाई एंड दिस इज द रेडियस विच इज 1. प्लीज कॉन्सेंट्रेट, ध्यान से देखना. वी आर हियर टू फाइंड आउट एक्स एंड वाई. अब बच्चा फिर सोचता है कि सर इधर एक्स एंड वाई क्यों नहीं निकाला फिर. भाई प्रॉब्लेम ये था कि इधर का लाईन ही पॉइंट भेटलाय ना इथे आपल्याला. हे बघा शॉर्ट काय माहितीये का, हा जो 1,0 आहे ना, हाच आपला पी एक्स कॉमा वाय होता. इकडचा जो पी एक्स कॉमा वाय लिहितोय ना मी, अरे हा अँगल आहे ना, हा पडलेला होता ना 0 डिग्रीला. सर मी काय म्हणतोय, हा इथं होता, इथं कुठं, इथं होता, इथं इथं या पॉइंटला. लक्ष देता येईल, हे बघा झूम करू परत.
आता हाय सुविधा त्यामुळे करू शकतो आपण. इथे होता तो इथं. हे आलतंय का? थांबा जरा. तो इथं होता ह्या पॉइंटला, समजतंय का? इथं. आणि ह्याची व्हॅल्यू मला माहिती आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे, कारण हा रेडियस आहे. आता गंमत अशी आहे, आता तो इथून उठून 0 डिग्री 10 20 30 इथं जाऊन पोहोचलाय. अरे पण हिथली किंमत नाही ना माहिती. हिथली किमतीच माहित नाहीत आपल्याला. कळतंय ना प्रॉब्लेम काय? आधीच्या किमती माहित होत्या आपल्याला. काय होत्या किमती? 1,0. हा एक्स ऍक्सिस वरचा पॉईंट होता. मला सांगा, हा एक्स ऍक्सिस वर आहे का पॉईंट? हा धड एक्स ऍक्सिस वर नाही, हा धड वाय ऍक्सिस वर नाही, हा कुठंच नाहीये. मग ह्याच्या किमती कशा काय काढायच्या? ह्याच्या किमती काढण्यासाठी आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा वापर करावा लागेल. कसा करतो नीट बघा, एकदम इझी आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगू का? मी आता तुमच्या बाजूने सांगतो, ते मी कायम तुमच्याच बाजूने सांगतो. मी जर तुमच्या आजूबाजूला बसलोय आणि मी जर तिथनं शिकतोय, तर मी काय विचार केला पाहिजे माहितीये का? मला कळतंय की सगळंच नवीन वाटतंय. मी आज बसलोय, रोज नवीन शिकायला भेटतंय. 11वी शिकण्यातच जाणार आहे. फक्त जे शिकताय त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे 12वीला कमी ताप होईल. 12वीसाठी हे डिझेल भरायचं काम चालू आहे असं पकडा गाडीमध्ये. 12वीला एकदम रॉकेट सारखे निघाल, 11वीचं ट्रिग्नोमेट्री वगैरे पक्की असेल तर ठीक आहे. त्यामुळे 11वीला जास्त अति विचार करू नका की अरे मला कधी जमायचं काय. डोंट जज युअर सेल्फ, बी इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. हिअर व्हॉट वी कॅन डू इज, हा ट्रायंगल घ्या सगळ्यात पहिले. दिस अ ट्रायंगल, दिस PMO, and this is 30 degree, this is 90 degree, this is 1 as you know. हा x आहे आणि हा y आहे, ठीक आहे. सो व्हॉट वी कॅन डू इज, आपण बेसिक ट्रिग्नोमेट्री वापरणार आहोत. बेसिक ट्रिग्नोमेट्री एकदम चांगलं लक्ष द्या बघा, एकदम सोपं आहे हे. माझा उद्देश काय आहे, आय वॉन्ट टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. ही व्हॅल्यू कशी शोधायची किंवा ही व्हॅल्यू कशी शोधायची? सी 30च्या ऑपोजिट साईड आहे मित्रांनो ही. मी जर का साइन 30 वापरलं, एक मिनिट, हा, मी जर का साइन 30 डिग्री वापरलं, साइन 30 डिग्री म्हणजे साइन थिटा. साइन थिटाचा फॉर्म्युला काय रे? ऑपोजिट अपॉन हायपोटन्यूज. आठवतोय? ऑपोजिट अपॉन हायपोटन्यूज. सांगा रे, ऑपोजिट साइड काय? वाय. आणि हायपोटन्यूज साइड काय? एक्स. बरोबर का? चुकतंय? सांगा बरं काय? 1. हायपोटन्यूज साइड काय? 1. ही ऑपोजिट बाजू आहे आणि ही बाजू कोणती आहे? हायपोटन्यूज. ओके, मग आता इथे काय लिहायचं बघा, साइन 30 डिग्री इज इक्वल टू वाय ची किंमत काय माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. वाय अपॉन 1 ला वाय, आता एक काम करा, वाय अपॉन 1 ला वायच लिहून टाका इथे. वाय अपॉन 1 ला तुम्ही इथे वायच लिहून टाका. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 30? इट इज 1 अपॉन 2. तर इथे तुम्हाला वाय ची किंमत भेटते 1 अपॉन 2. आता एक्स ची किंमत शोधायची तुम्हाला. एक्स ची किंमत कशी शोधणार? सिंपल आहे, ही ऑपोजिट साइड आहे आणि ही ऍडजस्टंट साइड आहे. ऍडजस्टंट साइड कशी निघणार बघा, cos 30. cos 30 चा फॉर्म्युला सांगा, एडजेसेंट अपॉन हायपोटन्यूज. व्हॉट इज एडजेसेंट साइड? OM या फिर एक्स. हायपोटन्यूज कोणती? OP म्हणजे 1. cos 30 ची व्हॅल्यू काय? √3 अपॉन 2. एक्स अपॉन 1 इज एक्स. एक्स ची व्हॅल्यू मिळाली √3 अपॉन 2. तो इथे आपण काय घेणार आहोत, एक्स ची व्हॅल्यू आहे √3/2 आणि वाय ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? वाय ची व्हॅल्यू 1/2. मग हा पॉईंट काय झाला मित्रांनो? हा झाला थोडक्यात √3/2, 1/2. √3/2, 1/2. दिस हाऊ वी हॅव फाउंड आउट दिस पॉईंट. एकदा का हा पॉईंट मिळाला की हिथनं पुढचे व्हॅल्यूज बघा कसं काढतोय मी परत सांगू का? हे बघा सोपं आहे. 30 डिग्री ड्रॉ केला आपण. हे एक्स होतं, हे वाय होतं, हे रेडियस आहे. रेडियस किती पकडले आपण? 1, कारण युनिट सर्कल आहे. आता काय करायचं नीट बघा, हा ट्रायंगल घ्यायचा आणि ते ट्रिग्नोमेट्री वापरायची. ट्रिग्नोमेट्री वापरून आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्स ची व्हॅल्यू कशी काय मिळेल किंवा वाय ची व्हॅल्यू कशी काय मिळेल? साइन 30. साइन थिटाचा फॉर्म्युला काय? ऑपोजिट अपॉन हायपोटन्यूज. ऑपोजिट साइड काय? वाय. हायपोटन्यूज 1. वाय अपॉन 1 म्हणजे वायच. साइन 30 ची किंमत 1/2. वाय ची किंमत मिळाली cos 30. cos 30 ची किंमत कशी काढणार? cos थिटा इज इक्वल टू ऍडजेसेंट अपॉन हायपोटन्यूज. ऍडजेसेंट कोण आहे? OM म्हणजे एक्स. हायपोटन्यूज म्हणजे 1. एक्स अपॉन 1 इज एक्स. एक्स इक्वल टू √3/2. आता एक्स आणि वाय मिळाल्या त्या इथे टाकल्या.
आता साइन थिटा आणि कॉस थिटाचं तर काम झालंय आपलं. टॅन थिटा काढायचा आहे मित्रांनो आपल्याला. एक मिनिट. मला माहिती आहे, मी परत सांगू का? परत एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मला 100% समजतंय तुमच्यापैकी बरेच जण आतापर्यंत नक्की विचार केलेला असेल की का करतोय हे सगळं आपण. साइन 30 माहिती आहे आपल्याला, ऑलरेडी माहिती आहे ना. साइन 30 तुम्ही वापरताय, पण तुम्ही ट्रिग्नोमेट्री पण वापरताय. का करताय हा खेळ? का चालू आहे हा खेळ? ह्याला सूट होत नाही हे मला कळतंय. 30 डिग्रीला हा सूट होत नाही. त्या वेळेला मी तिसरं गणित घेईल ना. तिसरं कुठलं आहे? तिसरं पण फालतूच आहे. 45 डिग्री आहे. एक मिनिट. 60 पण नको. 150 डिग्री जेव्हा मी घेईल ना, 150 डिग्री, त्यावेळेला तुम्हाला ह्या मेथडचं महत्व कळणार आहे. समजतंय? मग मुलं विचारतील, सर मग तोपर्यंत कशाला वापरायची, डायरेक्ट करूया का? तुमच्यावर आहे. त्यांनी असं कुठंच सांगितलं नाही की हीच मेथड वापरा. समजतंय? तुमच्यावर आहे. मग मी का वापरतोय? तुम्हाला सवय व्हावी म्हणून वापरतोय. तुम्हाला सवय झाली पाहिजे, प्रॅक्टिस काहीतरी झाली पाहिजे. नाही तर 150 डिग्रीला डायरेक्ट वापरणार मी, तुम्हाला लक्षात नसणार कसं आलंय, कुठून आलंय. ऐकून ऐकून सवय लागेल की नेमकी प्रोसेस काय, यासाठी मी करतोय. चला पुढे. आता टॅन 30 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. डायग्राम नुसारच करतोय बरं का मी. आता मला टॅन 30 माहित नाही का? तुम्हाला पण माहिती आहे टॅन 30 किती असतं? टॅन 30 1/√3. आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू, पण विथ डायग्रामच करायची आपल्याला. कसं करणार बघा, इकडे बघा. टॅन 30 डिग्री इज इक्वल टू, डायग्राम मध्ये बघायचं. फॉर्म्युला काय असतो? ऑपोजिट अपॉन ऍडजसेंट, आहे की नाही? फॉर्म्युला काय? ऑपोजिट अपॉन ऍडजसेंट. ऑपोजिट बघा बरं काय? पीएम. ऍडजसेंट काय? ओएम. पीएम अपॉन ओएम. ऑपोजिट अपॉन ऍडजसेंट. टॅन 30 ची व्हॅल्यू 1/√3. ओके. आता इथे एक्स आणि वाय तर मिळालाय आपल्याला. एक काम करत चला बघा, डायरेक्ट करा. इथे तसं न करताय ना, साइन थिटा कॉस थिटा तर काढलाय आपण. टॅन थिटाला डायरेक्ट लिहा वाय अपॉन एक्स. टॅन 30 इज इक्वल टू, पीएम कोण आहे आपला? वाय. ओएम कोण आहे आपला? एक्स. व्हॅल्यू पुट करा चला पटापट. टॅन 30 डिग्री इज इक्वल टू, सांगा वायची व्हॅल्यू काय? 1/2. आणि एक्सची व्हॅल्यू √3/2. हा 2 आणि हा 2 कॅन्सल. काय मिळालं? टॅन 30 1/√3. सिंपल. टॅन 30 इथं मिळालंय. साइन 30 काढायची असेल तर आपण मागाशीच काढले साइन 30 ची व्हॅल्यू. परत काढूया वाटलंच तर. साइन 30 विल बी ऑपोजिट अपॉन ऍडजसेंट. हे काढलेलीच आहे पण व्हॅल्यू. साइन 30 इक्वल टू वाय. इथे तुम्ही असंही लिहू शकता, साइन 30 इज इक्वल टू वाय. आपण मागाशी ठरलं होतं आपण साइन साइन थिटाला आपण काय पकडायचं? वाय. आणि कॉस थिटाला काय पकडायचं? एक्स पकडायचं. कॉस 30 इज इक्वल टू एक्स. हे बघा की आपण इथे ठरलं होतं ना, कॉस थिटा म्हणजे एक्स आणि साइन थिटा म्हणजे वाय. हा, मग लक्ष द्या आता. आता इथे साइन 30 काय येणार सांगा? वाय कोण आहे आपला? 1/2. तुम्हाला 100% ह्याच्या पुढच्या गणितात कळणार म्हणजे कळणार. तुम्ही फक्त स्टिक टू राहा, म्हणजे लक्ष देऊन राहा. मला काय म्हणायचंय ना, लेखकाला काय म्हणायचं तुम्हाला 100% कळेल. √3/2. आता हा जो गोंधळ घातलाय, हा स्टेप वाईज ते करण्यामध्ये गेलाय गोंधळ. तो आहे, त्याला काय पर्याय नाही, म्हणजे इलाज नाही आहे. साइन कॉस टॅन काढले, सेक कोसेक कॉट काढायचं राहिले. सेक थिटा कोसेक थिटा आणि कॉट थिटा. कसं काढतो? कसं काढायचं सेक कोसेक कॉट? हे बघा, सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा. कोसेक थिटा इक्वल टू 1/sin थिटा. आणि कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा. व्हॉट इज कॉस थिटा? इधर या कॉस थिटा √3/2 टाकून द्या इथे. √3/2. हा 2 जाणार वरती. 2 1 जा 2 अपॉन √3. सिंपल. 1/sin थीटा. क्या हो गया? जाने दो, अभी लेक्चर चालू है, बोलो उनको. 1/sin थीटा. साइन थीटा का कीमत कितना है देखो. यहाँ पर थीटा लिख रहे हैं ना अपन, 30 लिखना चाहिए ना. 30 डिग्री दिला ना आपल्याला, 30 टाकत चला. थर्टी डिग्री 30 डिग्री 30 डिग्री 30 एंड अगेन 30. ठीक है, तो साइन 30 किधर है? 1/2 डाल दो यहाँ पर 1/2.
आपको पता है ये नीचे का ऊपर चला जाता है, तो आएगा 2। अगेन tan 30 विल बी 1/√3, नीचे का ऊपर चला जाएगा, विल बी √3। दिस हाउ यू फाइंड आउट द वैल्यूज। ओके, इस तरह वैल्यूज आपको मिल जाएंगे। हम लोग और भी करेंगे इसके आगे। गो टू द नेक्स्ट सम, तुम्हाला अजून प्रॅक्टिस होईल बघा। अँगल इज 150 डिग्री। प्रॉपरली क्लोज करा रे जरा दरवाजा तो। somebody बॉईज में जाओ, क्लोज करो उसको, त्याला उचलायचं आणि जरा लावून टाकायचं। प्रॉपरली क्लोज करो, तुटला तरी चालेल पण लावून टाक बस। हा बस, विषय संपला, नो डिस्टर्बन्स। देखिए 150 डिग्री, प्लीज कॉन्सेंट्रेट, ध्यान से देखना, एकदम चांगलं लक्ष द्या। बैटरी फुल है क्या देखता हूँ, 1 मिनट। यस 150 डिग्री, प्लीज कॉन्सन्ट्रेट। आता तुम्हाला समजायलाच पाहिजे आणि मी समजवूनच राहणार तुम्हाला। इकडे बघा, सगळ्यात पहिले XY ऍक्सिस ड्रॉ करूया आपण। चांगलं लक्ष द्या बरं का, आता एवढ्या वेळ दिले लक्ष, आता अजिबात इकडे तिकडे बघू नका। हे बघा, युनिट सर्कल पहिले ड्रॉ करून घ्या। जरा विचित्रच काढतो युनिट सर्कल मी। हा जरा बरा वाटतो युनिट सर्कल। इथं ओरिजिन आहे 0,0 किंवा सेंटर आहे त्याचा, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स डॅश वाय डॅश, इथपर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे। आता ह्याच्या पुढची गंमत बघा, 150 डिग्री दिलेलं आहे। 150 डिग्री जनरली कुठं असतं बघा, हे बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140, 150, इकडं कुठंतरी 150 असणार आहे या पॉइंटला, बरोबर की नाही? अंदाजे 150 इथं असणार आहे। तो हा पॉइंट असेल आपला PX, वाय। इथपर्यंत काय डाऊट आहे? ओके, बघा बरं का अँगल कसा काढलाय, इथून असा एंड, अँड दिस इज 150। डन। मॅटर असा आहे की ट्रायंगल ड्रॉ कुठं करायचा, तर ट्रायंगल कुठं ड्रॉ करतात नीट बघा। इथून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची, इथून 90 डिग्री, इथं असेल पॉइंट M। मला सांगा, नीट ऐका सगळ्यांनी, बघा माझे प्रश्न ऐका। इथून हे अख्खं किती असतं रे? 180 डिग्री असतो, 180। मग हा जर 150 आहे, हा इथून इथपर्यंत जर 150 आहे, तर उरला किती? 30 डिग्री। हा किती असणार? 30 डिग्री। सगळ्यांना समजतंय का? 150 आणि 30 180 होईल ना? नक्की समजतंय? 180 होण्यासाठी 30च बाकी आहेत। आता आपल्याला ट्रायंगल मिळालाय, आता नाही ऐकत आपण, इकडे बघा, आपल्याला ट्रायंगल मिळाला, इकडे बघा, हा ट्रायंगल आहे आपला, इथे भेटलाय 30 डिग्री, इकडे M पॉइंट आहे, हा 90 डिग्री आहे, हा P आहे, इथे X, Y आहे, आणि इकडे आहे O, ओरिजिन। ऑलराइट, देखिए करायचं काय नीट बघा। तुम्हाला माहिती आहे की एक्स जो आहे तो हे डिस्टन्स आहे, हे एक्स ऍक्सिस वरचं डिस्टन्स एक्स असतं रे, आणि हे डिस्टन्स काय? वाय। पण एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचं मी लक्ष वेधून घेणार आहे, एकदम चांगलं लक्ष द्यायचं। ह्या वेळेला एक्स निगेटिव्ह असणार आहे, सांगा बरं का? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, नाही ही एक्स ऍक्सिस निगेटिव्ह आहे, पण वाय ऍक्सिस कशी आहे? पॉझिटिव्ह। वाय ऍक्सिस इज पॉझिटिव्ह। हा, इथे निगेटिव्ह लिहू नका, कारण डिस्टन्स निगेटिव्ह कधीच नसतं, आपण शेवटला टाकूया, ते माहीत असू द्या मात्र। ठीक आहे, आता सेम प्रोसेस आहे, एक्स वाय शोधा, एक्स वाय शोधा, आणि मग पुढे चला। एक्स वाय शोधा आणि मग पुढे चला। कसं करणार बघा, एक्स वाय शोधा, पुढे चला। सगळ्यात पहिले एक्स शोधण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा वाय शोधण्यासाठी काय केलं पाहिजे? वाय ऑपोजिट आहे की नाही 30 डिग्रीच्या? साइन थिटाचा फॉर्म्युला वापरू आपण। साइन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड, मुद्दाम स्टेप टाकतो इथे आता, ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज साइड, साइन 30 डिग्री इज इक्वल टू, सांगा रे ऑपोजिट साइड। तुम्ही हे डायरेक्ट सुद्धा करू शकता, हे एवढं सगळं करायची गरज नाही। कसं करायचं बघा, डायरेक्ट पण सांगतो, चला स्टेप वाचतील आपल्या, मग काय नाही, पर मिनिट। आपला डायरेक्ट फॉर्म्युला y इज इक्वल टू साइन थीटा, किंवा साइन थीटा इज इक्वल टू y, साइन थीटा इज इक्वल टू y, साइन 30 डिग्री इज इक्वल टू y। साइन 30 किती?
1/2 इक्वल टू वाय. वायची किंमत किती मिळाली? डाऊट आहे? समजतंय? डायरेक्ट केलं. आता कॉस थिटा इज इक्वल टू एक्स असतो, माहिती आहे तुम्हाला? कॉस थिटा इज इक्वल टू एक्स. कॉस थिटा कॉस 30 डिग्री इज इक्वल टू एक्स. कॉस 30 किती येतं? व्हॉट इज कॉस 30? बोलो. कॉस 30 √3/2. So here it will be √3/2. √3/2 is equal to x. X is equal to √3/. डाउट? लेकिन यहां पर एक स्टेप डालना पड़ेगा. याच्या पुढे लय इंपॉर्टंट स्टेप है. 4 मार्क डाल रहा हूं यहां पर मैं. बट x is negative. बट बाय द वे हम लोग 150 के लिए सॉल्व कर रहे हैं ना ये सारा चीज. तो 30 से हम लोग 150 डालेंगे तो सही रहेगा मुझे लगता है. वी वुड हैव डन 150 रहेगा तो और सही रहता है. ये कॉस 150 डाल दो यहाँ पर, वो सही रहता. 30 तो √3/2 ही आएगा. बट एक्स इज नेगेटिव. चलो यहाँ पर स्टेप डाल ही रहा हूं मैं. एक्स इज नेगेटिव. कॉस 150 डिग्री इज इक्वल टू -√3/2. मित्रांनो, √3/2 डिस्टन्स नेगेटिव्ह आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं. का बरं नेगेटिव्ह आहे? कारण ते नेगेटिव्ह एक्स ॲक्सिसला येते. आणि हे ओवर डिस्टेंस पॉजिटिव असणार है कारण ते पॉजिटिव एक्स वाई एक्सेस ला है. ऑल राइट. यहां पर भी आप 150 डाल सकते हो डायरेक्टली. साइन 150. ओके, लेट्स गो अ बिट अहेड. थोड़ा और आगे जाएंगे. साइन काढलं, कॉस काढलं, एक्स आणि वायच्या किमतीत आपल्याकडे आहेतच. वायची किंमत आपली इथे 1/2 येते. वाई इज 1/2 एंड एक्स इज √3/2. ये हमको पता ही है. तो अभी टैन निकालना है. टैन का फॉर्मूला, टैन 150 काढायचा मित्रांनो. हाउ टू फाइंड आउट टैन 150? हाउ टू डू दिस? ध्यान से देखना. टैन का फॉर्मूला क्या होता है? वाई अपॉन एक्स. यू नो दिस? वाय अपॉन एक्स. मागाशीच काढलं होतं पण टॅन. आठवते का? कुठे गेलं? स्टार्टिंगला सांगितलं ना तुम्हाला. टॅनचा फॉर्म्युला वाय अपॉन एक्स. वेर डिड आई डू दिस? देखो यहाँ पर. टॅन इज वाय अपॉन एक्स. ऑलवेज वाय अपॉन एक्स. टॅन 150. वाई की कीमत किती है? 1/2. एक्स का कीमत लेते समय नेगेटिव ले लो, -√3/2. what you will get is tan 150 degree will be 2 to cancel -1/. मित्रांनो, नेगेटिव्ह घ्यायला विसरू नका. नेगेटिव्ह का घ्यायचं? कारण एक्स ॲक्सिस नेगेटिव्ह है. सिंपल है. एक्स ॲक्सिस इज नेगेटिव्ह. और जाएंगे आगे. आता कोणते कोणते राहिले? इसका उल्टा ही करना है ना अभी. कोसेक निकालना है. कोसेक 150. यू हैव टू फाइंड कोसेक 150 डिग्री. फिर क्या निकालना है? सेक 150 डिग्री, कॉट 150 डिग्री. इट्स वेरी सिंपल. देखो, पहले तो यार ये गलत निकाल रहा है. 156 इससे थे. 1 मिनट. आई विल नॉट हरी मच. कोसेक 150 डिग्री is equal to 1 upon sin 150 degree. That is 1 upon sin 150. What is sin 150? 1/2. ये 2 जाएगा ऊपर. आंसर कितना मिलेगा? कोसेक 150 2. Just one moment. Okay, do you have a problem like इधर 150 डायरेक्ट कैसे लिखा और फिर y कैसे? वापिस बताएंगे. नो प्रॉब्लम एट ऑल. आई सेड कि यहाँ पर थोड़ा सा आपको लगेगा स्टार्टिंग में. इस सब में होने वाला है सारा क्लियर. डोंट वरी. सी, लेट मी टेल यू वन थिंग. साइन 150 यानी y यानी 1/2. आई हैव अनदर मेथड एज वेल. मेरे पास और एक मेथड है जिससे ये काम बन जाएगा. लेकिन ये नॉर्मली कॉलेज वाले यही मेथड यूज करते हैं, इसलिए मैंने यूज करके बताया आपको.
चलो और एक मेथड बता देता हूं मैं आपको, ये होने दो खाली, एवढं होऊ द्या, अजून एक मेथड सांगतो, चला नो प्रॉब्लेम. कोसेक 150, सेक 150, सेक यानी उल्टा होता है कॉस के, 1/cos 150, यानी 1/-√3/2. ये 2 जाएगा ऊपर तो क्या मिलेगा, -2/√3. एंड फाइनली क्या बचता है, cot 150. हाउ टू डू cot 150, 1/tan 150. So has to be 1/-1/√3. √3 जाईल वरती, तुम्हाला मिळणार -रूट. खत्म. अब और एक मेथड बताता हूं, वो मेथड भी आप समझ लो. देखिए, खाली मुझे कोसना मत कि सर ये पहले क्यों नहीं बोला. देखो क्या होता है, मैं मेथड पहले भी बता देता, लेकिन जो जनरल मेथड है कॉलेजेस भी फॉलो कर रहे हैं, सब लोग फॉलो कर रहे हैं, वो तो बताना ही पड़ेगा ना. आता हे डॉक्टरकडच्या गोळ्या आहेत या, ये देखो 150, ध्यान से देखना सब लोग, उसके लिए एक लॉजिक पता होना चाहिए. क्या लॉजिक है देखो, ये फर्स्ट क्वाड्रेंट है, सेकंड है, थर्ड है, फोर्थ है. ठीक है, तो आपको पता ही है कि ऑल सिल्वर टी कप्स, ए फॉर ऑल होता है, एस फॉर साइन थीटा एंड कोसेक थीटा, टी फॉर tan थीटा एंड कॉट थीटा, एंड सी फॉर कॉस थीटा एंड सेक थीटा. ये सब पॉजिटिव होते हैं, राइट. तो 150 डिग्री, अब 150 डिग्री दिया हुआ है एंड यू हैव टू फाइंड साइन 150, यू हैव टू फाइंड कॉस 150. एक ही साथ कर दूं तो सही रहेगा, मतलब फिर से पेज चेंज एंड विजन चेंज ऐसा नहीं होगा. आई विल प्लान फॉर अ मोमेंट, जस्ट 1 मिनट. यहाँ पर हम लोग साइन 150 लिख देते हैं. हाउ टू डू साइन 150 डिग्री, साइन 150 डिग्री कैसे करेंगे, ध्यान से देखना. इसको हम लोग लिखते हैं साइन ऑफ 180 डिग्री माइनस 30 डिग्री. चेक, साइन ऑफ 180 माइनस 30, इज इट 150, 180 माइनस 30 आता है 150. साइन ऑफ 180 माइनस 30. तो मुझे बताओ, आपको कुछ मैंने पढ़ाया था, 90 डिग्री टू 70 डिग्री, 180 डिग्री 360 डिग्री, या फिर मैंने ऐसे बोला रहेगा शायद, पाई टू पाई, पाई/2, 3π/2. पाई और 2π रहेगा, नो चेंज, आठवते का. एंड पाई/2 3π/2 रहेगा तो चेंज. क्या चेंज होता है, साइनचं कॉस होतं, टॅनचं कॉट होतं, सेकचं कोसेक होतं, आठवते ना. अरे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये झालं ना आपलं, आठवते. हा, मग आता मला सांगा, 180 म्हणल्यावर चेंज होणार का, नाही होणार, म्हणून 180 वापरायचं. एखादा काय म्हणेल, सर 90 + 60 करेंगे तो भी चलेगा. 90 + 60 पण 150 होतं ना. लेकिन मत जाओ, देखो वो भी चलेगा लेकिन मत करो. तो 180 को अगर हो रहा है आपको 180 से, क्योंकि 180 में फंक्शन चेंज नहीं होगा, 180 में फंक्शन चेंज नहीं होगा. देखो, साइन 180 माइनस थीटा इज साइन थीटा, नो चेंजचा अर्थ काय लगा, साइनचं साइनच राहिलं, साइन 180 माइनस थीटा इज साइन थीटा. आता मला सांगा, हा पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, कसं कळतं, की तो कोणत्या क्वाड्रंटवर आहे याच्यावरून कळतं ना. 150 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार सांगा, सेकंड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, साइन थीटा, म्हणून हा प्लस मध्ये येणार आन्सर आहे 1/2. कळालं का, हे 1/2 कुठून टाकलं तुम्ही. वन मोर टाइम, और देखो cos 150, देखो cos ऑफ 180 डिग्री माइनस 30 डिग्री. अगर तुम मेरे लेक्चर हर रोज अटेंड कर रहे हो, मतलब जिस दिन मैं हूं उस दिन तुम आ रहे हो, मुझे नहीं लगता है कोई डाउट रहना चाहिए. बट अगर बीच में गैप है, चाहे जितना दिमाग लगा लो टप जाएगा थोड़ा. ध्यान से देखना, 180 माइनस 30 इज 150, वेरी डिफाइंड. मी सांगितलं तुम्हाला, पाय रहेगा 2π, पाय म्हणजेच 180 रे.
पाय मायनस थिटा आठवतंय का? कॉस ऑफ पाय मायनस थिटा पाय प्लस थिटा आठवतंय? अरे ह्याचे फॉर्म्युले होते ना. हा फॉर्म्युला काय होता? पाय मायनस थिटा. इकडे काय होता? पाय प्लस थिटा. इकडे काय होता? 2 पाय मायनस थिटा. आणि इकडे काय होता? 2 पाय प्लस थिटा. आठव रे गजनी लोक सगळे. 180 मायनस थिटा कॉस थिटाच राहणार. मात्र चिन्ह काय राहणार आहे? कशावरून ठरतं? हा 150 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो? सेकंडच. एकदा ठरला ना सेकंड की सेकंड मध्येच. नेहमी असं सेकंड थर्ड फोर नाही होणार आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? आणि कॉस कसा? निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हटल्यावर मायनस लिहायचं. मग आता आन्सर सांगा काय येईल? -√3 अपॉन आलंय का इथे? काय गेलं? कॉस काढले का आपण? कॉस नाही काढलं का आपण? हा म्हणजे एक्स मध्ये काढून इथे काढले कॉस 150. दिसलंय? अजून बघूया पुढे. हे बघा आता टॅन काढूया आपण. टॅन 150. टॅन ऑफ 180 मायनस थिटा. येस टेल मी. 180 मायनस थिटा म्हणजे टॅन थिटा म्हणजे टॅन 30 डिग्री. पण निगेटिव्ह मध्ये ना, कारण सेकंड क्वाड्रंट आहे ना. सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन थिटाला सूट आहे, पॉझिटिव्ह आहे. हा -1 अपॉन √3 बघून घ्या. -1 अपॉन √3. ही प्रोसेस थोडी लेंदी आहे, ती इझी आहे. पण त्याला ते लॉजिक माहित पाहिजे. कुठली? ही वाली लॉजिक, ही जी आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकलो होती. आता ठीक आहे. आता ह्याच्या पुढचे तुम्हाला माहितीच आहे. कोसेक परत सांगू काय? बघा कोसेक. बघा कोसेक ऑफ 150 डिग्री कसं करायचं? कोसेक ऑफ 180 डिग्री. आय एम सॉरी, कोसेक ऑफ 180 डिग्री मायनस 30 डिग्री. कोसेक 30 पॉझिटिव्ह येणार ना. सांगा बरं का पॉझिटिव्ह येणार? सेकंड क्वार्टर मध्ये कोसेक पॉझिटिव्ह आहे. आता कोसेक 30 म्हणजे 1 अपॉन साइन 30. 1 अपॉन 1 अपॉन 2. हा 2 गेला वरती. आन्सर किती आलं? 2. घ्या बघून. 2. हे सगळं ह्याने पण येतंय आणि ह्या मेथडने पण येते. तुम्हाला कुठली सोपी वाटली मला सांगा पहिले. ही वालीच ना. साहजिक आहे. आता ते काही लोकांना दोन्ही हार्ड वाटलेत का? असं होऊ शकतं. कारण जुनं जर माहीत नसेल तर तसं होऊ शकतं कदाचित. ठीक आहे, मी एक काम करतो. आता ह्याचं बेसिक्स यार परत मी सांगत बसलो ना तर फार टाइम लागेल, बराच टाइम लागेल. आपण मी पुढच्या सम्समध्ये तुम्हाला तरी पण हे सांगतो 180 मायनस आणि वगैरे काय. कोसेक तर झालं. सेक आणि कॉट तुम्ही करू शकता. आता आपण दुसरा अँगल घेऊया. अँगल घेऊन बोर झालो मी, कारण एवढ्या वेळ आपण 150 बघतोय. खतरनाक सांगा ना जरा अँगल. खतरनाक अँगल सांगा मला जरा. इथे प्रॉब्लेम काय माहिती आहे का? निगेटिव्ह अँगल आले की प्रॉब्लेम येतो. रिमेंबर दिस, निगेटिव्ह अँगल आले की प्रॉब्लेम येणार आहे. कोणता घेऊ सांगा? तुम्ही सांगा. सांगाल तो घेऊ. बरेच आहेत क्वेश्चन्स. तुम्ही सांगा, एक आकडा सांगा चला पटापट त्यातला. कोणता घेऊ? कोणता? -120. नो प्रॉब्लेम. -120 तो -120. नाही गर्ल्स, तुम्हाला वेगळं काय सांगायचं का? सांगा, काय प्रॉब्लेम आहे? -120 डिग्री. प्लीज कॉन्सन्ट्रेट, ध्यान से देखना. कोणत्या मेथडने करू सांगा? आता त्या पहिल्या मेथडने करायला गेलं ना तर ते निगेटिव्ह अँगल आहे, लक्षात ठेवा. निगेटिव्ह अँगल असल्यामुळे बराच त्रास होईल आपला, कारण ऑलरेडी अँगलच निगेटिव्ह मध्ये दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला हे पण लक्षात ठेवावं लागेल की कॉस ऑफ मायनस थिटा इज नथिंग बट कॉस थिटा. साइन ऑफ मायनस थिटा इज मायनस साइन थिटा. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून करावं लागेल. चला मी दोन्ही वे सांगतो, काय प्रॉब्लेम नाही. अँगलवाला पण बघून घ्या, लक्ष द्या. हे बघा, युनिट सर्कल ड्रॉ केला. ठीक आहे, हा ओरिजिनचा पॉइंट आहे. -120 डिग्री काढायचा आहे. मी थोडा मोठा काढू का? ते बरं पडेल. मेक इट एनलार्ज.
कितवा सम आहे तो? कितवा आहे? सिक्वेन्स एक राहील माझ्या पुढे, सांगा रे, बघून पण सांगता ना तुम्हाला. -120, 14वा समय, 14th. ओके. प्लीज कॉन्सेंट्रेट, ध्यान से देखना. तो -120, देखिए माइनस में जब भी एंगल रहेगा ना, तो यू विल हैव टू गो एंटी क्लॉकवाइज. आई एम सॉरी, क्लॉकवाइज. एंटी क्लॉकवाइज पॉजिटिव होता है, क्लॉकवाइज कैसा होता है? नेगेटिव होता है. म्हणजे बघा, जनरली हम लोग एंटी क्लॉकवाइज एंगल्स निकालते हैं. आपण आतापर्यंत असंच होतो ना, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, ये पॉजिटिव एंगल्स होते हैं. नेगेटिव एंगल दिया ना तो ऐसा घुमानेगा, ऐसा, मतलब ये 0 डिग्री, ये 90 डिग्री होगा, ये 90, -90 इधर है. समझते ना कुठे -90? -90 इधर है, तो -120 इधर किधर तो रहेगा, इस पॉइंट पे रहना चाहिए -120. एंगल ड्रॉ करके दे रहा हूं आपको मैं. लिसन, यहां से लेके यहां तक इसे बोलते हैं इनिशियल आर्म, एंड दिस इज कॉल्ड एज टर्मिनल आर्म. इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म, सिंपल. एंड दिस इज -120 डिग्री. This is where our point px, y lies. px, y. डाउट आहे? नो डाउट. आता परपेंडिक्युलर कुठे ड्रॉप करायची? दिस इज वेअर द परपेंडिक्युलर इज ड्रॉप्ड. दिस पॉइंट एम. मला सांगा, इथून इथपर्यंत 120 आहे, मग हा किती राहिला? 60 डिग्री ना. हा 120 आहे म्हटल्यावर किती दिसणार? 60, 60. 120 + 60 = 180 होणार की नाही? सिंपल. इथे लिहायचं सर्वात पहिले, पी लाइज इन द, कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे? पी थर्ड क्वाड्रंट. यहां पर साइन देखो क्या है, पॉजिटिव पॉजिटिव, यहां पर नेगेटिव पॉजिटिव, इधर नेगेटिव नेगेटिव, इधर पॉजिटिव नेगेटिव. ओके. तो P का कोऑर्डिनेट्स कैसे रहेगा? -x एंड -y रहेगा. रिमेंबर दिस, P का कोऑर्डिनेट्स होगा -x एंड -y. माइनस मध्ये आले पाहिजेत कोऑर्डिनेट्स P. लेट अस सी कैसे आएगा. 60 तो है इधर, तो इधर 30 रहना चाहिए. 30, 60, 90 ट्रायंगल है. हाउ टू डू दिस? यू नो दैट दिस इज 1, रेडियस 1 है. सिंपल है. डायरेक्ट करा. इकडे बघा, तुम्हाला माहिती आहे की साइन थीटा y असतो आणि कॉस थीटा काय असतो? x असतो. आपण इथे काय लिहायचं? साइन ऑफ -120 डिग्री इज इक्वल टू y. साइन ऑफ -120. बिफोर वी राइट -120, बिफोर वी फाइंड आउट y, हमें पहले ट्राइंगल सॉल्व करके y एंड x फाइंड आउट करना पड़ेगा. सी, दिस इज वेयर द ट्रिग्नोमेट्री लाइज. ध्यान से देखना. आता इथे मी हे डायरेक्ट नाही लिहू शकत, जसं मी इथे लिहिलं बघा. कुठं? जस्ट 1 मिनिट. एका पॉइंटला मी डायरेक्ट आन्सर टाकलं होतं बघा, इथे टाकलं होतं. इथे मला डायरेक्ट पार्ट होतं अरे 150च्या पुढे गेल्यावर, आणि आपण काढलं पण होतं ना 1/2 √3/2, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आन्सर टाकलं. तुम्ही डायरेक्ट आन्सर नाही टाकू शकत, तुम्हाला सॉल्वच करावं लागेल पहिले डायरेक्ट. आता इथे वाय ची किंमत डायरेक्ट कुठून टाकणार तुम्ही? तो सबसे पहले क्या करो, सॉल्व करो वाई के लिए, एक्स एंड वाई फाइंड आउट करो और फिर ये सब करो. आता बघा, हा तुमचा एक्स आहे, दिस इज एक्स एंड दिस पर्टिकुलर थिंग इज वाई. हाउ टू सॉल्व फॉर दिस? देखिए, साइन 60 डिग्री, ऑपोजिट अपॉन हाइपोटेन्यूज. बताओ ऑपोजिट क्या है? वाई. हाइपोटेन्यूज क्या है? 1. डाउट है? साइन 60 की वैल्यू गए थे √3/2. y/1 इज y. y का वैल्यू कितना मिला? √3/2. √3/2. कोई डाउट है किसी को? साइन 60 सिंपल है ना. साइन 60 ऑपोजिट अपॉन हाइपोटेन्यूज. 60 च्या ऑपोजिट बघा की कोण आहे? y. हाइपोटेन्यूज कोण आहे?
1. आता सांगा कॉस 60 काय असेल सांगा, कॉस 60 ऍडजस्टंट अपॉन हायपोटन्यूज. कम ऑन टेल मी, ऍडजस्टंट साइड कोणती आहे? ऍडजस्टंट साइड 60 च्या ऍडजस्टंट एक्स आणि हायपोटन्यूज 1. तर तुम्ही काय लिहायचं, एक्स अपॉन 1. कॉस 60 ची व्हॅल्यू काय असते? 1/2. एक्स का वैल्यू मिलेगा 1/, लेकिन बट P lies in the third quadrant. Therefore, Px, y will be. थर्ड क्वाड्रंट में सब नेगेटिव होता है, एक्स एक्सिस वाई एक्सिस नेगेटिव होता है, ये दोनों नेगेटिव मध्ये लिहायचे. -1/2 यानी एक्स का वैल्यू, वाई का वैल्यू विल बी -√3/. डाउट चेक. अब सब आसान हो जाएगा. मला सांगा आता काय काढायचं आपलं. एक्चुअल में हमको निकालना है 120 डिग्री. देखो साइन ऑफ -120 डिग्री विल बी वाई. वाई ची व्हॅल्यू किती आहे सांगा. हा एक्स आहे आणि हा किती आहे, वाय. तो आन्सर आएगा -√3/. कॉस ऑफ -120 डिग्री विल बी एक्स. सांगा एक्सची किंमत काय, -1/2. tan of -120 डिग्री विल बी y अपॉन एक्स. कम ऑन, y अपॉन एक्स करो. y ची किंमत -√3/2. एक्स ची किंमत -1/2. माइनस माइनस हट गया, 2 हट गया, कितना मिला, √3. अगेन क्योंकि थर्ड क्वार्टर में tan पॉजिटिव होता है ना, ASTC दोनों पॉजिटिव वाला. आर यू गेटिंग माई पॉइंट? असली राज ये है कि आप यहां पर ये जो भी ट्राइंगल मिलेगा उसको सॉल्व करके एक्स एंड वाई निकालो. एक्स एंड वाई कौन से क्वाड्रेंट में आता है ये देख लो. अगर वो सेकंड क्वाड्रेंट में आता है, थर्ड क्वाड्रेंट में आ रहा है, तो दोनों नेगेटिव है. हे नक्की कळालं काय केलं मी. साइन कॉस tan में निकाला तो उसके ऑपोजिट आप निकालू सकते हो. तुम्ही अजून एक अँगल सांगा, मी तो एक काढतो. मला प्रॅक्टिसच होऊन जाईल. सांगा अजून 2 सांगा. चला खुला चैलेंज है. देखो और एक चीज, कैमरा है, चलो मैं बोल ही देता हूं. हमेशा 30 60 90 ट्रायंगल नहीं होगा, कभी कभी 45 45 90 ट्रायंगल भी होता है. एग्जाम्पल 315 डिग्री दिया है, देखो उधर है ना, दिया है. करूं माइनस मध्ये का प्लस मध्ये? -315 डिग्री करेंगे अपन. ध्यान से देखना. कितवा समय रे? लास्ट है ना, मेरे को ये समझेगा. बोलो 18th. -315 डिग्री. प्लीज कॉन्सेंट्रेट. $315 डिग्री ड्रॉ करना पड़ेगा बॉस. कैसे करोगे? ये ओरिजिन वाला चीज है, ये एक्स एक्सिस है, ये गांव को पता है पूरे वाई एक्सिस है. एक्स डैश इज वाई डैश. माइनस मध्ये काढायचा आहे, उलटा काढायचा आहे. इट हैज टू बी क्लॉकवाइज. देखिए ये इनिशियल आर्म है, म्हणजे इथून सुरुवात होती. 90, 180, 270, इधर 360 होता है. 270 में कितना ऐड करने के बाद आएगा 315? 45. अरे बराबर ना. 270 में 45 ऐड करोगे तो 315 आएगा. देखो ध्यान से वापस एक बार. 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री. 270 मध्ये किती ऍड केलं पाहिजे? 45 ऍड केलं पाहिजे, तेव्हा 315 येईल. म्हणजे इथं आला पाहिजे तो, इथं मधोमध. हा पॉइंट है तुमचा PX, Y, और ये इस तरह घूम के आपका एंगल है -315 डिग्री. डाउट चेक. डाउट है? अब 360 व्हायला किती बाकी आहेत? 45 बाकी है दोस्तों. यहां पर 45 डिग्री आया, इधर से 90 डिग्री का परपेंडिकुलर ले लो, इकडनं 90 डिग्री घ्या, एम टाका. आता हा ट्रायंगल झाला 45 45 90 ट्रायंगल. ह्याच्या आधी आपण 30 60 90 ट्रायंगल बघितला होता. आता हा ट्रायंगल कसा आहे? 45. दोनच प्रकारचे राईट अँगल ट्रायंगल आहेत ना आपल्याकडे ट्रिग्नोमेट्री मध्ये. 45 45 90 आणि 30 60 90. काहीच फरक पडत नाही बघा मित्रांनो. आता सगळ्यात पहिले याला एक्स म्हणायचं, याला काय म्हणायचं? वाय.
हा ट्रायंगल सेपरेटली ड्रॉ करून घेतो मी इथे, हे बघा. दिस इज पी एक्स कॉमा वाई एम एंड दिस इज ओ. ये एक्स है, ये वाई है, एंड दिस इज 45 डिग्री. हाउ टू डू इट? हाउ टू डू इट? देखिए, सिंपल है. आपको पहले एक्स एंड वाई ढूंढना पड़ेगा, तब जाके वो 315 वगैरह अपन खेलेंगे. एक्स एंड वाई कैसे ढूंढेंगे? सिंपल है. साइन 45 डिग्री ऑपोजिट अपॉन हाइपोटेन्यूज. कमान ऑपोजिट साइड क्या है? वाई. हाइपोटेन्यूज साइड वो तो 1 है, सबको पता है हाइपोटेन्यूज यहाँ पर 1 होता है. साइन 45 की कीमत 1/√2 इज इक्वल टू वाई. तो वाई का कीमत कितना मिला? 1/√2. डाउट है? नहीं. ओके, साइन 45 तो निकाल लिया. अब कॉस 45 निकालेंगे. कॉस 45 डिग्री. कॉस थीटा का फॉर्मूला एडजेसेंट अपॉन हाइपोटेन्यूज. बोलो एडजेसेंट कौन सा? ओएम यानी एक्स, हाइपोटेन्यूज 1. कॉस 45 ची पण किंमत किती? 1/√2. दैट इज इक्वल टू एक्स. एक्स का भी कीमत कितना मिला? 1/√2. लेकिन देखिए, मुझे एक चीज बताइए, पॉइंट पी जो है वो कौन से क्वाड्रंट में आता है? टेल मी विच क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळं पॉझिटिव्ह असतं की नाही? बरोबर आहे का? एक्स एक्सिस पण पॉझिटिव्ह, वाई एक्सिस पण, तो ये दोनों भी पॉजिटिव ही रहेगा. मतलब अपना पी का कोऑर्डिनेट्स क्या मिलेगा? पी एक्स कॉमा वाई ट्रिपल लाइन्स 1/√2 कॉमा 1/√2. डन है? डाउट है किसी को? 1/√2 कॉमा 1/√2. आता हे दोन मिळाले. आता सगळं सोपं झालं बघा. अभी मुझे बताओ क्या निकालना है? साइन ऑफ -315 डिग्री. यानी मैं क्या लिखता हूं? एक्स नहीं, वाई लिखता हूं. इसका फॉर्मूला वाई होता है ना, म्हणजे आंसर काय आलं? 1/√2. कॉस ऑफ -315 डिग्री यानी क्या होता है? एक्स. कितना आएगा? 1/√2. टैन ऑफ -315 डिग्री यानी क्या होता है फॉर्मूला? वाई अपॉन एक्स. 1/√2 अपॉन 1/√2. दोनों से में कैंसल. आंसर कर दे. डाउट है? पक्का? और बोलो एक एंगल, और एक एंगल बोलो. हाँ, -225. कमॉन, -225 कितवा नंबरचा? ओके, -225 डिग्री. कमॉन, लेट अस स्टार्ट. एक्स एक्सिस, वाई एक्सिस, एक्स डैश, वाई डैश. यहां से स्टार्ट हो रहा है. -225. कमान देखिए, 0, 90, 180. 180 प्लस 45 गेले की 225 था. 180 प्लस 45 यानी बीचो बीच आएगा इसे. इथून चालू झाला, असा फिरून इथपर्यंत आला. हा आहे -225 डिग्री. नक्की कळतंय का? 0, 90, 180. 180 मध्ये 45 ऍड केले की 225 येतात. हा अँगल किती मिळाला तुम्हाला? हा इकडचा 45 ना. हा किती आहे? 45. 180 मध्ये 45 ऍड केले तुम्ही. इथनं परपेंडिक्युलर ड्रॉप करायची. एम हा पी एक्स कॉमा वाय. ऑलवेज रिमेंबर, परपेंडिक्युलर नेहमी एक्स ऍक्सिस वरतीच ड्रॉ करायची. तुम्हाला असं जर वाटलं यार हे वाय ऍक्सिस वर परपेंडिक्युलर, मग चुकेल सगळं. परपेंडिक्युलर मी नेहमी बघा एक्स ऍक्सिस वरच ड्रॉ करतो. अँगल संपल्यावर असू द्या नाही तर आधी असू द्या, काय फरक पडत नाही. परपेंडिक्युलर शुड बी ऑन एक्स ऍक्सिस. ओके, लेट्स गो अहेड नाव. चला पटापट, काय लिहायचंय ते. पहिली स्टेप काय होती रे आपली? ट्रायंगल लिहितो आपण, आहे की नाही? ते ट्रायंगल घेणार आपण. PMO. दिस इज 45 डिग्री. एक्स कॉमा वाई. ओके, तो ये एक्स है एंड ये वाई है एंड दिस इज 1. कम ऑन. साइन 45 डिग्री ऑपोजिट अपॉन हाइपोटेन्यूज. y अपॉन 1. 1/√2 इज इक्वल टू y. y इक्वल टू 1/√2. डाउट? चेक.
अगेन कॉस 45 डिग्री. सांगा रे फॉर्म्युला. ऍडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज. व्हॉट इज ऍडजस्टंट साइड? x अपॉन 1/√2 इज इक्वल टू x इज इक्वल टू 1/√2. देखो आपको है ना एक्स एंड वाई का वैल्यूज, तुम्हाला एक्स एंड वाईच्या व्हॅल्यूज आहे ना 4 येतील. 4 एक तर 1/√2 1/√2 45 45 90 ट्रायंगल असेल तर, नाही एक तर 1/2 आणि √3/2. दुसऱ्या कुठल्याच व्हॅल्यू येणार नाहीत. ठीक आहे. 1/√2 1/√2 आल्यात. पण आता हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये मला सांगा? सेकंड क्वाड्रंट. इथं लिहायचं पी लाईज इन द सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटचं चिन्ह काय असतं रे? कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह? एक्स ऍक्सिस कसा असतो? नेगेटिव्ह. सेकंड क्वाड्रंटला एक्स ऍक्सिस नेगेटिव्ह है, वाई एक्सिस पॉजिटिव है. तो आपका जो पॉइंट आएगा पी एक्स कमा वाई ट्रिपल लाइन्स, एक्स का जो वैल्यू आया आपका पॉजिटिव, उसको नेगेटिव लेना पड़ेगा आपको. कहते हैं ना, बताओ क्यों लिया नेगेटिव? क्योंकि एक्स एक्सिस इस तरफ नेगेटिव है ना, और इस तरफ वाई एक्सिस कैसा है? पॉझिटिव्ह. म्हणून एक्सची जरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली तरी काय घ्यायची? ती नेगेटिव्ह घ्यायची. काय अवघड आहे यात? आपण हे आधी पण केलंय. असं खुनी नजरेने नका बघू. इकडे बघा, माझाच खून कराल तुम्ही. इकडे बघा, हे दोन्ही पॉझिटिव्ह होते ना, होते का नव्हते? मग इथे निगेटिव्ह कसं काय आले सांगा? कोणतं क्वाड्रंट आहे? थर्ड क्वाड्रंटला सगळं कसं असतंय? निगेटिव्ह निगेटिव्ह. तुम्ही अच्छा आलं लक्षात मला, तुम्ही तो विचार करताय की थर्ड क्वाड्रंटला टॅन थिटा पॉझिटिव्ह. ते नाही चाललंय. तुम्ही तारक मेहता बघायचं बंद करा रे. तिथे अर्धी मालिका कन्फ्युजन मध्ये चालली असते ती. मला म्हणायचं काय बघा, एक्स ऍक्सिस पण निगेटिव्ह आहे, वाय ऍक्सिस पण निगेटिव्ह. हे विचारतो मी. हे साइन कॉस टॅनचं नाही विचारत आहे. चला पुढे. आता समजलं नाही काय घेतलंय? निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सांगा चला आता पटापट. काय करायचं आपला? साइन का? साइन ऑफ -225 डिग्री. तुम्हाला माहिती आहे साइनचा फॉर्म्युला काय असतो? वाय. वायची किंमत काय? 1/√2. सिंपल. सांगा कॉस ऑफ -225 डिग्री. एक्सची किंमत समजतंय का नक्की आता? हा सांगा. टॅन कसं लिहायचं? टॅन इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. सांगा वायची किंमत 1/√2, एक्सची किंमत करावर कॅन्सल. आन्सर काय आलं? -1. टॅन थिटा तसं पण निगेटिव्ह जाणार होता ना इथं. समजतं का नक्की? ओके, ऑल राईट. कॉस थिटा पण निगेटिव्ह जाणार होता ह्या क्वाड्रंटमध्ये. ह्या क्वाड्रंटमध्ये फक्त साइन थिटाच पॉझिटिव्ह येणार होता. बाकी काढू शकता तुम्ही. अजून एखादं द्या. नाही द्या. आता मी पिसळलो एकदम. द्या. खरंच दिलंय रे तुम्ही. मला वाटलं म्हणाल पुढचं क्वेश्चन घ्या. काय कुठलं येतंय? -270. -270 आहे का? नीट बघा बरं का. अजून -270 सांगतात मला हे. ओके ठीक आहे. कितवा समय हा? -270 ना? मायनसच का आवडतो एवढा तुम्हाला? ओके, हे लक्ष द्या रे पटापट. क्लॉकवाईज डायरेक्शन चालायचं आपलं. 270 डिग्री. सगळ्यांना चांगलं लक्ष द्या. 0 डिग्री, 180, आय एम सॉरी 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री. 270 डिग्री. येस, मजा आली. आता इकडे बघा. हा असा जाणार इथे, इथून चालू होऊन असा फिरून. एक नंबर दिला यार मला. एक नंबर. मला मजा येणार आता. इकडे बघा. ह्याचे कोऑर्डिनेट्स मला तुम्हाला माहिती आहे. मला चांगलं माहिती आहे ही कोणती ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिसचा एक्स कोऑर्डिनेट काय असतो आणि वाय कोऑर्डिनेट इथे 1 येणार. अरे एक सेंटीमीटरचा रेडियस आहे ना. एक लिहिला पाहिजे ना कुठेतरी. हे बघा, हात जर हिथं असतं तर आपण काय लिहिलं असतं? 1,0. इकडे काय लिहिणार आपण? 0,1. आता कशाला काय करायचंय? सोपं काम. इकडे बघा. हिअर, अरे कुठे गेलं? हिअर एक्स इक्वल टू 0 आणि वाय इज इक्वल टू 1. एक्स इक्वल टू 0 आणि वाय इक्वल टू, इथं काहीच सॉल्व्ह करायचं नाही. इकडे बघा. साइन -270 डिग्री. काय केलं पाहिजे? साइन थिटा म्हणजे काय असतो? वाय. साइन थिटा म्हणजे वाय. डायरेक्ट काय लिहायचं? साइन -270 डिग्री इज इक्वल टू 1. खतम. पुढे कॉस -270 डिग्री.
इज इक्वल टू काय असतं, कॉस मायनस 270 डिग्री इज इक्वल टू 0. पुढं टॅन मायनस 270 डिग्री, टॅनचा फॉर्म्युला वाय अपॉन एक्स, वायची किंमत 1 अपॉन म्हणजे नॉट डिफाईन्ड. समजलं का, डाऊट आहे अजून सांगा. हा नाही नाही आहे का अजून काय? नाही बघा असेल काय तर पक्का ना बॉईज मध्ये. इकडे काय जाऊया पुढे, चला ऐका. हे बघा काय झालं माहितीये का, कदाचित कदाचित नाही असं झालं असं कदाचित, म्हणजे ह्या पॉइंटला ते इथे हा पहिलाच सम एवढा कन्व्हिन्सिंग नव्हता रे. म्हणजे काय झालं माहितीये का, त्यांनी देतानाच ऍक्सेसवर सम दिला डायरेक्ट, आणि ह्याच्या पुढे सगळे ट्रायंगल तयार झाले. कुठं, इथून पुढं बघू शकता 30 डिग्री वगैरे पासून. त्याच्यामुळे कसं सांगणार तुम्हाला मी, म्हणजे हे असं आहे की तुम्हाला स्विफ्ट डिझायर चालवायला दिली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला रोल्स रॉयस चालवायला दिली. हा फरक आहे ना, म्हणजे दोन्हीमध्ये फरक आहे. हा फरक असल्यामुळे थोडंसं कदाचित माझ्याकडनं असं मी ऍक्सेप्ट करतो की एक्सप्लेनेशन मध्ये 19-20 हो गया रहेगा, बट एंडला तुम्हाला कळालं नक्की काय करायचं. 100% कळालं ना. मुख्य उद्देश तोच होता, बाकी काय नाही. बाकी काय सगळं इझी आहे, काय प्रॉब्लेम नाही. ते मी असं होतो की यार अजून किती सिंपल करून सांगू आणि अजून किती सिंपल करून सांगू, आणि ह्या नादामध्ये ना दोन्ही मेथड तुम्हाला सांगितल्या. ही मेथड तुम्हाला करायची तर करा, नाही केली तरी जमेल, काय प्रॉब्लेम नाही. बघा ही वाटते तशी सोपी, पण त्यापेक्षा खरं तर ही ट्रायंगल वाली सोपी आहे जर तुम्हाला कळाली तर. कोणती? दोन्ही आन्सर सेमच येणार आहेत, काही प्रॉब्लेम नाही. चला ओके. एक नक्की, ऑनलाईनला जो कोणी बसेल चुकून हा लेक्चर बघेल ना तो याडा होईल बरं का, पक्का याडा होईल. काय माहिती का, बघा काय आहे ना, ह्याच्या मागे कनेक्शन आहे ना रे. ह्याच्या मागे ते ASTC आठवते का, ऑल सिल्वर टी कप्स, ते सगळं त्याला डिटेलमध्ये आलं पाहिजे त्या व्यक्तीला, तर ते कळणार आहे. डायरेक्ट बसल्यावर काहीच कळणार नाही. चला कुठे जायचं आहे आपल्याला आता. ओके, क्वेश्चन नंबर 2 कडे का. मी मार्क करून देतो तेवढेच क्वेश्चन मी घेणार आहे बरं का, हे सगळे करण्यात काय पॉईंट नाही. घ्या मार्क करून, चला तुम्ही पण. क्वेश्चन नंबर 2 करतोय आपण, 3 करतोय, 4 नाही करतोय आपण, 5 करतोय. 5 मधला पण फक्त पहिला करणार आहे मी. डायरेक्ट 7 नंबरचा क्वेश्चन करणार आहे मी. डायरेक्ट 8 नंबरचा क्वेश्चन, 7 नंतर 8च असतो. 8व्यातला दुसरा करणार आहे मी, जरा हार्ड आहे. 9वा क्वेश्चन करतोय मी, त्यातला 9व्यातला दुसरा करतो मी, म्हणजे एक्सरसाइज संपल आपली, विषय संपला. जे मी सोडलेत त्यातलं काही अडलं तर मला नक्की विचारा, काय प्रॉब्लेम नाही. ओके, हा क्वेश्चन आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये बघूया.